नमस्कार फ्रेंड्स, परत एकदा आपल्या हेल्दी टिप्स मराठी चॅनलमध्ये. फ्रेंड्स, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सांधेदुखी म्हणजे काय आणि सांधेदुखीची कारणे कोणती. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सांधेदुखीवर घरगुती उपाय काय आहेत. सांधेदुखी म्हणजे संधिवात. सांधेदुखीचा त्रास होण्याचा दुष्परिणाम म्हणजे हा आजार लागला की अनेक वर्ष हा आजार व्यक्तीच्या शरीराला चिकटून राहतो. याचा त्रास उपाय केला किंवा इलाज केला तरी कमी होत नाही, परंतु आम्ही आज असं काही सांधेदुखीवर उपाय सांगणार आहोत की जे तुम्हाला तुमच्या सांधेदुखीच्या त्रासाला तुमच्या शरीरापासून कायमचे दूर करू शकेल. सांधेदुखीच्या त्रासाचे गांभीर्य आणि परिणाम लक्षात घेऊनच आम्ही घेऊन आलो आहोत एका अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सांधेदुखीवर घरगुती उपाय या विशेष व्हिडिओसोबत चला तर पाहूया सांधेदुखीवर घरगुती उपायांविषयी. एक आहे ओवा आणि एरंडेल तेल. जर सांधेदुखीचा त्रास होत असेल तर 1 वाटी ओवा घ्यायचा, एरंडेल तेल जे की बाजारात कुठेही उपलब्ध तुम्हाला मिळेल, आणि एक सुती कॉटनचा कपडा घ्यायचा, त्यावर थोडे एरंडेल तेल शिंपडायचे, त्यावरच ओवा टाकायचा व त्याची पुडी तयार करून घ्यायची. ही पुडी तव्यावर ठेवून गरम करून घ्यायची आणि हलकीशी ही पुडी गरम झाल्यावर जिथे तुमचा सांधा दुखत आहे तिथे हळूहळू तुम्ही शेकवा. आता एरंडेल तेल आणि ओवा याने शेकल्याने काय होईल, सांधेदुखीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि हळूहळू नाहीसा देखील होतो. दुसरा आहे तीळ. तीळ आणि तीळ तेल हे देखील सांधेदुखी, हाडांचे दुखणे यावर उपयोगी येते. तीळ हे प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतातच. तीळचा समावेश आपल्या आहारात केल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर आणि सांधेदुखीच्या त्रासावर चांगलाच अनुकूल परिणाम होतो आणि आपली त्या त्रासाची तीव्रता जी असते ती कमी होते. तीळमध्ये असणारे अनेक गुणधर्म माहीत असल्यानेच आधीच्या काळी बाहेरच्या मसाल्याऐवजी भाजीमध्ये चव येण्यासाठी आणि आळून येण्यासाठी तीळ वापरतात. नैसर्गिक स्वरूपात बनवलेले तिळाचे तेल घ्यावे आणि ते दुखत असलेल्या जागेवर सांध्यावर नियमित मसाज करत लावल्याने देखील सांधेदुखीचा त्रास कमी होऊन वेदना कमी होतात आणि आपली हाडे मजबूत होण्यास देखील सुरुवात होते. गाईच्या दुधाचे तूप. आपल्या घरात साईचे लोणी करून तूप बनवले जाते. या साईमध्ये दुधातील भरपूर कॅल्शियम असते आणि तूप केल्याचे कॅल्शियम बऱ्याच प्रमाणात तुपात येते. त्यामुळे तुपाचा योग्य वापर आपण आपल्या आहारामध्ये केल्यास शरीरातील स्नायू बळकट होतात, कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि सांधेदुखीचा त्रास जास्त प्रमाणात होत नाही, कारण लोणीमध्ये दुधातले भरपूर कॅल्शियम उपलब्ध असतात. तुम्ही यामध्ये गाईच्या तुपाचा किंवा म्हशीच्या तुपाचा देखील वापर करू शकता, पण तूप हे नैसर्गिकच असावे, त्यामध्ये कुठलीही मिळावट नसावी. तुपामुळे ऊर्जा मिळते आणि आपली हाडे देखील बळकट होतात आणि सांधेदुखीचा त्रास देखील कमी होतो. गरम दूध आणि हळद. आपल्याला जर थंडीच्या दिवसात किंवा थंडीत संधिवात याचा त्रास होत असेल तर आपण दिवसातून 2 ते 3 वेळा हळद घालून गरम केलेले दूध प्यावे. यामुळे आपल्या सांध्यावर आलेली सूज देखील कमी होईल आणि आपली सांधेदुखीची वेदना देखील कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. मेथीचे व डिंकाचे लाडू. समजा तुम्हाला अशक्तपणा आला आहे आणि त्यामुळे तुमचे सांधे दुखत आहेत, तर यासाठी तुम्ही मेथीचे व डिंकाचे लाडू थंडीच्या दिवसामध्ये नियमित खाल्ल्यास तुमचा अशक्तपणा हा भरपूर प्रमाणात दूर होऊन तुमचे हाडे देखील बळकट होऊन सांधेदुखी पूर्णपणे थांबेल. मेथीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात जे की आपले स्नायू मजबूत करण्यास मदत करतात. तसेच डिंकाचे लाडूमध्ये अनेक प्रकारचे सुके मेवे टाकले जातात, त्यामुळे आपल्याला योग्य ती ऊर्जा मिळण्यास मदत होते आणि सांधेदुखी कमी होण्यास देखील मदत होते. तसेच आपल्या हाडे आणि स्नायू देखील बळकट होतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात मेथीचे व डिंकाचे लाडू खावे आणि यामुळे आपल्याला हिवाळ्याच्या दिवसात सांधेदुखीचा त्रास लाडूतून ऊर्जा मिळाल्याने फारसा जाणवणार नाही. मेथीचे दाणे. संधिवात या आजारावर आणि त्रासावर मेथीचे दाणे हे देखील उत्तम आयुर्वेदिक उपचार म्हणून चांगलेच काम करते. आपल्याला जर संधिवात हा त्रास होत असेल तर आपण दररोज सकाळी अर्धा चमचा मेथीचे दाणे चावून खावेत. मेथी दाणे हे अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. मेथी या रात्री भिजून घ्याव्या आणि सकाळी साखर टाकून चावून खाव्या. यामुळेही संधिवाताचा त्रास लवकर कमी होण्यास मदत होईल. नियंत्रणात जेवण करावे. रात्री उशिरा पोटभर खाऊन तसेच झोपल्याने देखील बरेचसे नुकसान होते. तसेच वजन जास्त असेल तर आपल्या पूर्ण शरीराचा भार आपल्या पायांवर पडतो व यातूनच सांधे देखील दुखतातच. त्याचा त्रास होऊ नये म्हणून यासाठी रात्री हलकेसे अन्न सेवन करावे, नियंत्रणात जेवावे, तसेच नियमित चालावे. त्याचबरोबर रोज 1 तास मोकळ्या हवेत फिरवायला जावे. नियमित व्यायाम करावा. असं केल्यास सगळ्याच आजारापासून सुटका होण्यास देखील मदत होईल.
योगासने करणे हे देखील अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि स्वतःला आजारापासून दूर ठेवण्याचा अगदी रामबाण उपाय आहे. यामुळे आपण दररोज व्यायाम करावा. त्यामुळे स्नायू व सांधे बळकट होतात आणि आपल्या दैनंदिन जीवनात काम करत असताना सुरळीतपणे काम करण्यास देखील मदत होते. व्यायामात रोज सकाळी अर्धा तास चालण्यास जावे. तसेच जॉगिंग, सायकलिंग, पोहणे, योगासने तसेच व्यायाम देखील आपण करू शकता. वजन वाढणे यावर नियंत्रण ठेवणे. आपल्याला जर संधिवात किंवा हाडांचे इतर आजार होऊ नये असे वाटत असेल तर आपण आपले वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवावे. कारण वजन जास्त प्रमाणात वाढले तर त्याचा विपरीत परिणाम हा थेट हाडांवर होत असतो. आपल्या पायाच्या घोटावर आणि गुडघ्यावर ताण पडू शकतो. त्यामुळे आपले वजन हे जास्त प्रमाणात वाढू देऊ नका. वजन आटोक्यात कसे ठेवावे ते जाणून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा. सुकामेवा, मांस, अंडी, कॅल्शियमयुक्त आहार. सुकामेवा, मांस, अंडी यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर घटक हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे हाडांची झीज भरून काढण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहार म्हणजेच दूध व दुधाचे पदार्थ तसेच सुकामेवा, मांस, अंडी, मासे यांचा आपल्या आहारात समावेश जरूर करावा. यामुळे आपली हाडे मजबूत होतात आणि आपल्या संधिवाताचा त्रास कमी होतो. विटॅमिन डी घ्यावे. आपल्याला माहीतच आहे की सर्वात जास्त प्रमाणात विटॅमिन डी हे कोवळ्या उन्हात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. सर्वात जास्त आणि योग्य प्रमाणात उन्हात असल्याने आपण कमीत कमी रोज 10 मिनिटं तरी बसावं. यामुळे शरीराला विटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळते व त्यामुळे कॅल्शियमचे हाडात व सांध्यात शोषण होण्यास मदत होते व आपल्या संधिवाताचा त्रास नक्कीच कमी होतो. आम्ही सांगितलेले हे संधिवाताचे घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहेत.